प्रेक्षक हो, स्वागत आहे आपलं चिखली प्रीमियर लीग पर्व दुसरे. स्वर्गीय दीपक सर सवडतकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे चषक या स्पर्धेमध्ये या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे 55,555 जे स्पॉन्सर केले डॉक्टर अमोल लहाले यांच्या वतीने. द्वितीय पारितोषिक आहे 25,555 जे पारितोषिक स्पॉन्सर केलं आहे सन्माननीय सचिनजी मोरे आणि सन्माननीय भूषणजी भावसार यांच्या वतीने. या स्पर्धेकरता विशेष सहकार्य ट्रॉफ्या ज्यांनी स्पॉन्सर केल्या ते सन्माननीय राहुलदादा सवडतकर यांचं सुद्धा विशेष सहकार्य आहे. या स्पर्धेचं आयोजन केले गेले डॉक्टर अमोल लहाने मित्रपरिवार यांच्या वतीने आणि विशेष सहकार्य लाभते राजा शिवछत्रपती क्रीडा क्लब यांच्या वतीने सुद्धा, तसेच अंकिता 11 संघ, युनिक स्पोर्ट चिखली यांच्याकडनं सुद्धा खूप मोलाचं सहकार्य या स्पर्धेकरता आहे. प्रेक्षक हो, पुन्हा एक वेळ आपलं स्वागत आहे. चिखली प्रीमियर लीग पर्व दुसरे. आजचा या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. पहिला सेमीफायनल सामना मैदानामध्ये रंगतोय. एका बाजूला आरबी 11 संघ तर दुसऱ्या बाजूला बॉस 11 संघ आहे. नाणेफेकी जिंकून प्रथम मात्र गोलंदाजीचा निर्णय आरबी 11 संघाचा झालाय. सलामीची जोडी बॉस 11 संघाची मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळते. चिखली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक अतरुद्दीन काजी साहेब यांचं आयोजक कमिटीच्या वतीने स्वागत आहे. त्यासोबतच कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रभारी सन्मान्य नंदूभाऊ सवडतकर यांचं सुद्धा आयोजक कमिटीच्या वतीने स्वागत आहे. याच मध्ये सामना चालू होतोय. आपल्यासोबत आतापर्यंत जे माईकवर होते ते म्हणजे सागरदादा जाधव. आयोजनामध्ये त्यांचीही खूप मोठी भूमिका आहे. धावसंख्या झाली आहे धावफलकावरती. तीन धावा धावफलकावरती आहेत. नंदूभाऊ सवडतकर आणि अतरुद्दीन काजी साहेबांना विनंती आहे की त्यांनी मंचावरती यायचं आहे. यावेळी पुन्हा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू मात्र ऑफस्टंपच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. बॉस 11 संघ प्रथम फलंदाजी करतोय मैदानामध्ये. या अतिरिक्त धावेबरोबर धावसंख्या वाढेल. 4 धावा धावफलकावरती आहेत. बिनगडी बाद पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. यावेळी पुन्हा जर बघितलं तर हा चेंडूही जर बघितला तर बॅटवरती व्यवस्थित आला नाही होता. लेगबायच्या स्वरूपात एक धाव पूर्ण होईल. धावसंख्या वाढलेली आहे. एका धावेबरोबर 5 धावा श्याम गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये श्याम यांच्याकडनं चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. आतापर्यंत चिखली प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सातत्याने चांगल्या खेळाचं प्रदर्शन झालं आहे आरबी 11 आणि बॉस 11 संघाकडनं. पहिला सेमीफायनल सामना. चेंडू हवेमध्ये फसला. क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट फाईन लेगला त्यांच्याकडनं झेल पूर्ण झालाय. पहिल्या विकेटचं पतन होते. बॉस 11 संघाच्या संघाला मात्र महत्वाचा हादरा लागतोय, झटका लागतोय. विकेटचं पतन होते पहिल्या बॉस 11 संघाला. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पहिला धक्का लागला आहे हालिकच्या रूपाने. श्याम भुजबळ यांनी आपल्या संघाला पहिल्या षटकामध्ये ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. आरबी 11 संघ
भन्नाट फॉर्ममध्ये दिसला या स्पर्धेमध्ये. पहिला जर सामना बघितला तर कमी अंतराने हरला होता तो सामना. दुसरा सामना SV11 संघासमोर त्याने विजय प्राप्त केला. तिसऱ्या सामन्यामध्ये कोहली द बॉस संघासमोर त्याने विजय प्राप्त केलाय. आव्हानाचे सामने या संघाने जिंकले आहेत. आज पुन्हा एक वेळ नवं आव्हान आहे या संघासमोर. जयभाऊ बोंद्रे यांना विनंती आहे की त्यांनी मंचकावरती स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय जयदादा बोंद्रे यांचं नुकतंच आगमन झालंय. त्यांचंही या ठिकाणी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पाच धावा धावफलकावरती आहेत. एक गडी बाद आणि एका षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. 8 षटकांचा हा सामना आहे. नाणेफेकी जिंकून प्रथम मात्र गोलंदाजी करतोय RB11 संघ. प्रथम फलंदाजी करता आमंत्रण दिलं होतं बॉस 11 संघाला. पहिल्या षटकामध्ये पहिला हादरा दिलाय बॉस 11 संघाला. आपण बघत आहात चिखली प्रीमियर लीग 2021 पर्व दुसरे. डॉक्टर काळूशी आलेत. गोलंदाजी मार्क होती. पहिल्या चेंडूवरती बॅटची कड होती का बघण्यासारखं असेल. धावबादची संधी होती आणि एकदा पूर्ण झाली आहे. मला वाटतं बॅटची कड होती. बॅटची कड सुटली आहे. झेल सुटला आहे राम बनसोडे यांच्याकडनं. हा झेल किती महागात पडेल त्यांच्या संघासाठी हे बघण्यासारखं असेल. धावसंख्या आहे 6 धावा धावफलकावरती. डॉक्टर विठ्ठल काळुसे सातत्याने इम्प्रेस करणारा खेळ यांच्याकडनं राहिला आहे. अनुभवाचा ते फायदा घेताना पाहायला मिळत आहेत. यावेळी सन्मान दिलाय रिजवान राणा यांनी या चेंडूला. हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. 8 षटकांचा हा सामना असेल. 2 षटकांचा पॉवर प्ले असेल. कशा प्रकारचा खेळ होईल खास करून सेमीफायनलच्या सामन्यामध्ये RB11 आणि बॉस 11 संघाकडनं प्रतीक्षा शिगेला पोहोचली आहे. कारण या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो फायनलला पोहोचेल. पुन्हा एक वेळ संधी अपील आहे आणि पंचांचं बोट आकाशाच्या दिशेला. रिजवान राणा यांचा खेळ समाप्त झालाय. बॉस 11 संघाला दुसरा झटका लागतोय रिजवान राणाच्या रूपाने. डॉक्टर विठ्ठल काळुसे यांनी आपल्या संघाला पुन्हा एक वेळ ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. नवीन फलंदाज येतात बॉस 11 संघाकडून. जमीर यांना आतापर्यंत जर बघितलं तर तितकी फलंदाजी आली नाही आहे स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु आज संघाला गरज आहे कारण दुसऱ्या षटकामध्ये 2 महत्त्वाचे फलंदाज त्यांचे मात्र तंबूच्या आश्रयाला आहेत. या ठिकाणी पारी बिल्डअप करण्याची गरज आहे बॉस 11 संघाला. अक्रम काझीसारखा नामवंत फलंदाज अजूनही तळाला चांगली फलंदाजी करू शकतो. यावेळी जर बघितलं पहिल्या चेंडूला कट फटका चांगला आहे. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक नसेल. चेंडू जाईल सीमारेषे पार चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार खेळून काढला आहे. जमीर यांच्या बॅटमधून येणारा हा फटका नक्कीच पारी बिल्डअप करण्याची गरज आहे आणि तेच प्रयत्न झाला आहे जमीरकडनं. पहिल्या चेंडूवरती दिशा दिली चेंडूला आणि 4 धावा पूर्ण केल्या. यावेळी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. डॉक्टर विठ्ठल काळुसे ज्यांच्या डोक्यामध्ये वेगळी रणनीती होती त्याच प्रकारे त्याच रणनीतीवर अंमल करत त्यांनी हा चेंडू टाकला आणि स्वतःवरती खुश होते ते आपल्याला पाहायला मिळालं. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये जेव्हा ते गोलंदाजी करताना धावसंख्या आहे 10 धावा 2 गडी बाद. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. याही चेंडूला बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाज जमीर यांच्याकडनं. हा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. बघता बघता 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. बॉस 11 संघ मैदानामध्ये प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या आहे धावफलकावरती 10 धावा 2 गडी बाद. नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करतोय RB11 संघ आणि पहिल्या 2 षटकामध्ये बॅक टू बॅक 2 षटकामध्ये 2 हादरे दिल्यानंतर काहीसा अडचणीत सापडलाय बॉस 11 संघ.
तिसऱ्या षटकाचा खेळ चालू झाला आहे मैदानामध्ये. श्याम भुजबळ आले आहेत गोलंदाजी मार्कवरती तिसरं षटक घेऊन, आपल्या कोट्याचं दुसरं षटक घेऊन. श्याम भुजबळ सातत्याने ब्रेक थ्रू मिळवून दिले आहेत. श्याम यांनी आपल्या संघासाठी आजही पहिल्या षटकामध्ये त्यांनी ब्रेक थ्रू मिळवून दिला होता. या षटकामध्ये बघण्यासारखं बदल आली ते पाहायला मिळालं. फटका खेळून काढलाय लॉंग ऑनच्या दिशेने. चेंडू मात्र वन बाउंस सीमा पार, चौकार, 4 धावा. हुसेफच्या बॅटमधून येणारा हा चौकार नक्की स्टेप आउट करून ऑनसाईडला खेळायचा होता फटका आणि त्यामध्ये यश प्राप्त झालं. यावेळी तर इनसाइड आउट फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. डीप कव्हरला त्यांच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि या चेंडूवर एक धाव पूर्ण होईल. एका धावेवर फलंदाज समाधानी होताना पाहायला मिळतील. धावसंख्या वाढेल. एका धावेबरोबर 15 धावा, 2 गडी बाद, 2.3 चेंडूचा खेळ आता समाप्त झालाय. आपण बघत आहात चिखली प्रीमियर लीग 2021 पर्व दुसरे पहिला सेमीफायनल सामना. आजचा या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. ज्यावेळी फटका चांगला आहे, फाईन लेगला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नसेल आणि चेंडू सीमारेषेच्या दिशेने धावतोय. चेंडू सीमा पार, 4 धावा, चौकार, फरार. चौकार आला या चेंडूवरती. जमीर आतापर्यंत जर बघितलं तर वैयक्तिक 2 चौकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले. धावसंख्या झाली आहे 19 धावा, 2 गडी बाद. नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करतोय RB 11 संघ. यावेळी पदर आली ते पुन्हा एक वेळ पाहायला मिळालंय. लॉंग ऑफला हा फटका खेळलाय, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 1 धाव मिळेल आणि एका धावेबरोबर धावसंख्या वाढेल. धावफलकावरती धावा आहेत 20 धावा, 2 गडी बाद. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. या षटकाला पूर्ण करण्याची जबाबदारी श्याम भुजबळ यांच्या खांद्यावरती आहे. आपण बघत आहात चिखली प्रीमियर लीग 2021 पर्व दुसरे शेवटचा चेंडू असेल. या षटकामधला तिसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. समोर टाकला चेंडू, बिग हिट केलाय, स्ट्रेट हिट फटका. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या चेंडूवर फक्त 1 धाव पूर्ण झाली. एका धावेबरोबर धावसंख्या वाढेल. धावफलकावरती धावा आहेत 21 धावा, 2 गडी बाद. 3 षटकांचा खेळ आता समाप्त झालाय. तीन षटक समाप्त. धावसंख्या आहे 21 धावा, 2 गडी बाद. नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करतोय RB 11 संघ. प्रेक्षक हो, आपण बघत आहात चिखली प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेमध्ये सर्व प्रेक्षकांचं यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्याशी जुळले आणि मैदानावर जे प्रेक्षक जुळले त्या सर्वांचं समालोचन कक्षातर्फे मी RJ मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. विदर्भाचं टेनिस क्रिकेट आता त्या वेगळ्या दिशेने वाटचाल करते आहे. मग ती अकोला प्रीमियर लीग असो, वाशिम प्रीमियर लीग असो, बुलढाण्यात काही लीग स्पर्धा आहेत, त्यानंतर आता चिखली प्रीमियर लीग. लोकप्रियतेचं शिखर आता विदर्भाचं टेनिस क्रिकेट गाठताना पाहायला मिळालं. मुंबईमध्ये जाऊन सुद्धा विदर्भातील चिखलीतील संघाने आपल्या नावाचा डंका पेटवला होता आणि आज चिखली परिसरामध्ये ही चिखली प्रीमियर लीग आयोजित झाली आहे. यावेळी कटफटका चांगला आहे, डीप पॉइंटला क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. 1 धाव पूर्ण होईल आणि एका धावेवर 2 फलंदाज समाधानी होताना पाहायला मिळतील. एका धावेबरोबर धावसंख्या वाढेल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 22 धावा, 2 गडी बाद. 3.1 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. डॉक्टर विठ्ठल काळुसे गोलंदाजी मार्कवरती आहेत. त्यांच्याकडे खूप मोठा अनुभव आहे. खूप दीर्घ काळापासून टेनिस क्रिकेट ते सातत्याने खेळत आले आहेत, मग त्या फार्माच्या लीग असोत की डॉक्टर प्रीमियर लीग असो. यावेळी आखूड टप्प्यात चेंडू कट केला. या चेंडूला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील कव्हरच्या दिशेने. त्यांच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 1 धाव पूर्ण होईल. एकेरी दुहेरीने मात्र पारी बिल्डअप करण्याची गरज होती आणि ती गरज जाणून आहेत बॉस 11 संघाचे फलंदाज हुसेफ आणि जमीर. पारीला बिल्डअप करण्याचा प्रयत्न त्यांचा मात्र चांगला आहे, कारण अक्रम काजी सारखा नामवंत फलंदाज अजून सुद्धा तळाला फलंदाजी चांगल्या प्रकारे करू शकतो. हो, यावेळी दिशा भटकले फलंदाज डॉक्टर विठ्ठल काळुसे. हा चेंडू या ठिकाणी बघितला तर ऑप्टमच्या बाहेर वाईड करार दिला घेतोय पंचाकडनं आणि या अतिरिक्त धावेबरोबर धावसंख्या वाढेल. 24 धावा, 2 गडी बाद. सेमीफायनलचा पहिला सामना आहे चिखली प्रीमियर लीग या स्पर्धेचा. आज विदर्भाचं लक्ष चिखली नगरीमध्ये असणार आहे. ओहो, समोर टाकला चेंडू, नेत्रदीपक फटका खेळून काढला लॉंग ऑफच्या दिशेने. चेंडू मात्र वन बाउन्स, सीमा पार, चौकार, 4 धावे करता.
धन्यवाद डीजे. या ठिकाणी जर बघितलं तर काय नेत्रदीपक फटका होता. हुसेफच्या बॅटमधून घणाघाती प्रहार, 4 धावा मिळाल्या होत्या. आखूड टप्प्यात चेंडू शॉर्ट टॉम पुल फटका डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची चुकी नाही. विकेटचं पतन होत आहे. डॉक्टर विठ्ठल काळुसे यांनी आपल्या संघाला पुन्हा एक वेळ ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. सामन्यामध्ये पंचगिरी करताना पाहायला मिळते ऋषिकेश आणि विकास खास करून पुण्यावरनं या पंचांना आपण मागवलं आहे. चांगली पंचगिरी राहिली आहे या स्पर्धेमध्ये या पंचांकडनं. तिसऱ्या विकेटचं पतन झालंय बॉस 11 संघाकडनं आणि खलीलजी बागवान साहेब अनुभव आहे समालोचनाचा त्यांना सुद्धा आणि ते आमच्याशी समालोचन कक्षामध्ये जुळत आहेत. आम्ही खलील सरांचं या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद. धन्यवाद सर. चलता हुआ टूर्नामेंट 2021 का ये मुकाबला जो स्वर्गीय दीपक सर सवड़तकर इनकी याद में रखा गया टूर्नामेंट आमदार चषक के रूप में खेला जा रहा है और एक सुंदर आयोजन चिखली की ओर से यहाँ पे हमें देखने को मिल रहा है. जो हमेशा चिखली कांग्रेस कमेटी की ओर से जो यहाँ पर टूर्नामेंट भराए जाते हैं इस ग्राउंड के ऊपर वो काफ़ी हद तक कामयाब रहे. एक अच्छे गेम अच्छे खिलाड़ियों के माध्यम से हमें यहाँ देखने को मिलते हैं और इस बार अच्छी गेंद थी. गेंद हवा में जरूर और एक सुरक्षित हाथों में और कहानी खत्म. चलिए जनाब, इसी के साथ विकेट का पतन होता हुआ समीर के रूप में, लेकिन अभी भी अकरम विकेट का पतन हुआ है. विकेट नंबर 4 विकेटों का पतन हुआ है यहाँ पर अभी. और देखना है मुकाबला कहाँ तक, क्योंकि रोमांचकारी मुकाबले आज जो मुकाबले होने जा रहे हैं 2 सेमीफाइनल होंगे, एक फाइनल के रूप में यहाँ बड़े मुकाबले और एक रोमांचकारी मुकाबले होने की संभावना. यहाँ पे स्कोर 30 रन 4 विकेटों के नुकसान पर ओवर समाप्त हुआ है. 4 ओवर की समाप्ति पर 30 रन और विकेट गिरे हैं 4. यहाँ पे आए हुए सभी दर्शकों का मैं हमारी कम्युनिटी टीम की जानिब से और आयोजकों की जानिब से हार्दिक स्वागत करता हूँ. और आयोजक जो जितने यहाँ दर्शक आए हुए हैं उनकी तरफ से आयोजकों का यहाँ पे हार्दिक स्वागत करता हूँ कि इतना अच्छा टूर्नामेंट यहाँ हमें देखने को मिल रहा है, दर्शकों को देखने को मिल रहा है. 3 रोज से चलता हुआ ये मुकाबला यहाँ पे जो आज जो मुकाबला होने जा रहे हैं वो सेमीफाइनल और फाइनल के रूप में खेले जाएंगे. इसके रूप में पहला सेमीफाइनल खेला जा रहा है. गेंदबाज है तैयार गेंदबाजी करने के लिए. इस वक्त जो फील्ड काफी अच्छी फील्ड सजाई गई है और अच्छी बेल गेंद इस बार ऑस्ट्रम के बाहर थी, पड़ने के बाद बाहर की तरफ निकली. गेंद को कवर में खेलना चाहते थे लेकिन कामयाब नहीं हुआ. गेंद उनके बल्ले के करीब से होती हुई विकेट कीपर के दस्तानों में, कोई रन नहीं बना. स्कोर थमा हुआ 30 रन 4 विकेटों के नुकसान पे चलता हुआ 5 ओवर जिसे शिवाजी कॉलेज एंड से पूरा कर रहे हैं. फिर अच्छी गेंद, बढ़िया गेंद इस बार, लेकिन ज्यादा बाहर निकली. गेंद पड़ने के बाद इतनी बाहर निकली कि अंपायर ने अपने हाथ हिलाकर इस गेंद को वाइड करार दिया. एक अतिरिक्त के साथ में बढ़ता हुआ स्कोर 31 रन 4 विकेटों के नुकसान पर. इस बार अच्छी गेंद सीधी तरह से बल्ले पे नहीं आई. टाइमिंग का खेल होता है, बल्लेबाजी करना और जाके बचे हुए 4 ओवर में एक अच्छी बल्लेबाजी करनी होगी. अगर अपनी टीम को एक बड़ा स्कोर की तरफ ले जाना है, एक फाइटिंग स्कोर जिसे कहा जाता है. लेकिन अकरम अभी भी विकेट पे बड़े बड़े नाम इस टूर्नामेंट्स में, जो यहाँ पे इस टूर्नामेंट में जो खिलाड़ी खेल रहे हैं काफी अनुभवी खिलाड़ी है, एक नाम वाले खिलाड़ी यहाँ पे खेल रहे हैं. अकरम है तैयार और अकरम युवा सिप लगाना चाहते थे लेकिन गेंद उनके बल्ले के करीब से होती हुई विकेट कीपर के दस्तानों में. स्कोर थमा हुआ 31 रन और 32 रन 4 विकेटों के नुकसान पे. अजबाज हल्के से कट किया है गली के जानिब और 1 रन पूरा किया. आंखों में इशारा हो गया और देखते ही देखते रन हमारा हो गया. इस 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 33 रन 4 विकेटों के नुकसान पर. अकरम के बल्ले से जो उम्मीद लगाए बैठे उनके सभी खिलाड़ी पवेलियन के अंदर, वो देखना है किस तरह से बल्लेबाजी करते हैं. काफी
आशाएं लगाए बैठे हैं सभी दर्शक भी, क्योंकि वो जिस तरह की बल्लेबाजी करते हैं ये काबिल तारीफ। और इस बार अच्छी गेंद, गेंद को डीप पॉइंट के ऊपर से खेल दिया 4 रनों के लिए। बहुत ही खूबसूरत शॉट इस वक्त कवर के क्षेत्र में लगाता हुआ, और इस 4 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 37 रन 4 विकेटों के नुकसान पर। एक बड़ा मुकाबला देखने को जरूर मिलेगा यहाँ पे इस आमदार चषक के अंदर। और बहुत बढ़िया गेंद, सबसे बड़ा हथियार जो होता है गेंदबाज का वो यॉर्कर होता है, और वही गेंद करते हुए ओवर खत्म हुआ 5 ओवर की समाप्ति पर। स्कोर है 37 रन 4 विकेटों का नुकसान पर। 18 गेंदों का खेल अभी भी बाकी देखना। 18 गेंदों में कप्तान अकरम अभी विकेट पर मौजूद है। किस तरह से बल्लेबाजी करके 18 गेंदों में रन बनाते और अपनी टीम को सम्मानजनक स्कोर की तरफ ले जाते हैं। गेंदबाज का नाम, दोनों एंड से गेंदबाजी होती है, लेकिन ये टूर्नामेंट्स के अंदर सिर्फ एक एंड से, शिवाजी कॉलेज एंड से गेंदबाजी हो रही है, और ये ज्यादा तौर से बल्लेबाजी के लिए लाभदायक होता है। और ये लेफ्ट आर्म गेंदबाज लेफ्ट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करने का निर्णय लिया, और अच्छी गेंद यॉर्कर लाइन की गेंद, पूरी तरह ब्लॉक होल यॉर्कर कहा जाएगा जिसे पैरों के अंदर मारा गया ये यॉर्कर। और डॉट बॉल इस 8 ओवर के मैच के अंदर काफी मायने रखता है। जिस तरह विकेट से ज्यादा महत्वपूर्ण अगर जो कहा जाए तो डॉट गेंद होती है। इस तरह आपने देखा होगा इंटरनेशनल मैचेस के अंदर डॉट बॉल की गिनती भी की जा रही है। फिर से बढ़िया गेंद, काफी अच्छी गेंद इस बार, एक अच्छा टप्पा पकड़े हुए, एक हुकुम शाही जिसे कहा जाएगा, एक गेंदबाजी की गेंदबाज जो लेन लाइन के ऊपर अपनी हुकूमत करते हैं, जब राजा की एक प्रजा के ऊपर हुकूमत होती है, उसी तरह गेंदबाज की इस विकेट के ऊपर अपनी लेंथ और लाइन पे हुकूमत करते हुए गेंदबाज काफी अभी तक जो 2 गेंदें कराई है, डॉट गेंदें कराई है, खूबसूरत गेंदबाजी करते हुए। 16 गेंदों का खेल अभी भी बाकी। और इस बार अच्छी गेंद ऑन साइड में से ड्राइव करना चाहते, लेकिन फिर पूरी तरीके से गेंद बल्ले पे नहीं आई। डीप मिड विकेट के खिलाड़ी ने आके गेंद को फील्ड किया, थ्रो किया। इस 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 38 रन। काफी देर से स्कोर थमा हुआ था, लेकिन उसे अब इस 1 रन के साथ बढ़ाते हुए दोनों ही बल्लेबाज 38 रन चलता हुआ ये 6ठा ओवर है। तो एम्पायर का इशारा डेड बॉल के रूप में आता हुआ हमें यहाँ पर एम्पायर जो गेंदबाज है उनके थोड़ा डिस्टर्ब हुआ रनअप के अंदर। एक बड़ा टूर्नामेंट चलता हुआ स्वर्गीय दीपक सर सौड़तकर। मैं सर आपको बता दूं कि ये दीपक सर सौड़तकर एक अच्छे ऑलराउंडर खिलाड़ी जो आज हमारे बीच नहीं है। बढ़िया गेंद इस बार फिर यॉर्कर लाइन की गेंद, गेंद को कवर के क्षेत्र में खेलना चाहते थे, लेकिन बल्ले का बाहरी किनारा लेती हुई स्लिप के क्षेत्र में गई, और दोनों बल्लेबाजों ने 1 रन के साथ अपना छोर बदला। इस 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 39 रन 4 विकेटों के नुकसान पर। दीपक सर सौड़तकर के बारे में कहा जाए, जिनकी जितनी तारीफ की जाए उतनी कम है। एक अच्छे अर्पण मौला खिलाड़ी हमारे क्रिकेट जगत में माने जाते, एक बड़ा नाम इस जिले के अंदर, चाहे फिर वो एक अच्छी फील्डिंग यहाँ पर गेंदबाज फील्डर की लॉन्ग ऑफ के ऊपर गेंद को फील्ड कर लिया गया। मैं सौड़तकर सर के बारे में बता रहा था कि एक अच्छे खुन्नस भरे प्लेयर आज जो थे हमेशा आज हमारे बीच नहीं है, लेकिन उनकी यादें हमेशा हमारे जब भी क्रिकेट का नाम आएगा उनका नाम जरूर यहाँ पर आएगा, क्योंकि उन्होंने लेदर के अंदर हो चाहे कॉर्क के अंदर हो चाहे फिर टेनिस के अंदर एक अच्छा क्रिकेट में अपना नाम किया है। एक अच्छी गेंद इस बार फिर गेंद मिस हुई, यॉर्कर लाइन की गेंद और सीधी विकेट कीपर राम बंसोड़े के गलत में। एक अच्छे बड़े बड़े नाम आज इस टूर्नामेंट के अंदर राम बंसोड़े हो गए, जावेद चौधरी, अकरम काजी, राहुल सौड़तकर, बड़े बड़े आज जो भी यहाँ पे जो खिलाड़ी 8 टीम में हमारी खेल रही है उसमें सभी नामवंत खिलाड़ी यहाँ पे खेल रहे हैं। चलता हुआ 6ठा ओवर, 7वां ओवर पूरा हो रहा है, और इस गेंदबाजी में तब्दीली के साथ साथ कमेंट्री बॉक्स में भी तब्दीली होंगी। मेरे सहयोगी कमेंटेटर मैं आरजे सर को दावत देता हूँ।
धन्यवाद सर. आतापर्यंत आपण भगवान सरांचा आवाज ऐकत होता, परंतु मागच्या षटकामध्ये खेळ तर वापसीमध्ये केला आहे RB11 संघाने. संतोष गुबेने काय गोलंदाजी केली आहे. नक्कीच या खेळाडूने टेनिस क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर जे खेळाचं प्रदर्शन केलंय, या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर त्याचा खेळ खालावलेला राहिला होता, परंतु आज त्याने सांगितलंय चिखलीकरांना की मी का आंतरराष्ट्रीय खेळण्याचा लायक आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर या खेळाडूने यावेळी जर बघितलं, अक्रम काझी शांत राहतोय, शांत ठेवण्यामध्ये यश प्राप्त होतंय RB11 संघाला. अक्रम काझी एक नावाजलेला ग्रामीण टेनिस क्रिकेटमधला नावाजलेला स्टार खेळाडू आहे. सातत्याने या खेळाडूने इम्प्रेस करणारा खेळ अलीकडच्या काळामध्ये केलाय. ओ यावेळी फटका हवेमध्ये आहे, लॉंग ऑफच्या दिशेने फटका हवेमध्ये बसला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि पूर्ण झालाय झेल. अक्रमचा संपलाय खेळ. अक्रम काझी बॅक टू द पवेलियन. धावसंख्या आहे 42 धावा, 5 गडी बाद बॉस 11 संघ. जर बघितलं तर आतापर्यंत दबाव बनला होता अक्रमवर आणि तो दबाव त्याच्या ठिकाणी दिसला. हा शॉट ज्या प्रकारे त्याने खेळलाय, अशा प्रकारचे खूप कमी शॉट खेळतो अक्रम आणि तो दबाव दिसला होता. बिगिट करण्याच्या प्रयत्नामध्ये फटका फसला आणि अक्रमचा खेळ मात्र संपला. धावसंख्या आहे 42 धावा, 5 गडी बाद. पुन्हा एक वेळ चांगला फटका, कार्पिटचा उपयोग केलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू मात्र जाईल सीमारेषे पार, चौकार, 4 धावा. आतापर्यंत बागवान सर सांगत होते की स्वर्गीय दीपक सर सवलतकर त्यांचं खूप मोठं योगदान आहे. नक्कीच आठवण त्याच माणसांची केली जाते जे का आपली छाप सोडून जातात. यावेळी डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, चांगला फटका जरूर होता. पुन्हा एक वेळ फलंदाजा, परंतु 1 धाव या चेंडूवरती मिळेल. धावसंख्या वाढलेली आहे 1 धावेबरोबर 47 धावा. दीपक सरांबद्दल आपण बोलत होतो, तुम्ही जगाच्या मंचावर असं वावरा की तुम्ही गेल्यानंतर सुद्धा टाळ्यांचा कडकडाट तुमच्यासाठी झाला पाहिजे आणि तो टाळ्यांचा कडकडाट प्रत्येकाच्या मनामध्ये आहे दीपक सरांसाठी. यावेळी पुन्हा खोलवर टप्प्यात चेंडू खेळून काढलाय. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील, त्यांच्याकडनं गचाळ क्षेत्ररक्षण झालं आणि चेंडू गेला सीमापार, चौकार, 4 धावा. बॉल बॉय अली यांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षामध्ये जावेद भाई आणि अमोल सरांना संपर्क साधायचा आहे. धावसंख्या आहे 7 षटक समाप्त, 51 धावा. एकावन्न धावा धावफलकावरती आहेत. नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करतोय RB11 संघ आणि पहिल्या डावामधला 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिला आहे. अक्रम काझी सारख्या नामवंत अष्टपैलू खेळाडूला आजच्या सामन्यामध्ये चांगला परफॉर्मन्स करता नाही आला. कालच्याही दिवसामध्ये अक्रम काझी गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो, तितकासा चांगला खेळ त्यांच्याकडनं पाहायला नव्हता मिळाला आणि आजही मात्र आउट ऑफ फॉर्म ते पाहायला मिळाले. फलंदाजीमध्ये खास करून गोलंदाजी करणं त्यांची बाकी आहे आणि गोलंदाजीमध्ये चांगलं परफॉर्मन्स ते करतील अशी त्यांच्या संघाला आणि त्यांच्या समर्थकांना मात्र अपेक्षा असेल, आशा असेल त्यांच्याकडून. कारण या खेळाडूकडे क्षमता आहे कुठल्याही क्षणी कुठलाही सामना फिरवण्याची. त्या क्षमतेवर त्यांना बॅक करावा लागेल, स्वतःचा खेळ मैदानामध्ये दाखवावा लागेल. यानंतरचा जो दुसरा सेमीफायनल आहे, त्या दोन्ही संघांना RS11 संघ आणि सरकार 11 संघ या दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो की त्यांनी टॉससाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. RS11 संघ आणि सरकार 11 संघ दोघांना विनंती की लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. धन्यवाद. आतापर्यंत आपण ऐकत होता जावेद भाई चौधरी, जे मात्र पेशाने वकील आहेत आणि खूप गाजावाजा आहे. याही खेळाडूचा चिखली परिसरामध्ये क्रिकेटचा जर विचार केला तर सामाजिक कार्यामध्ये सुद्धा खूप मोलाचा वाटा त्यांचा सुद्धा असतो.
संतोष गुबे आहे गोलंदाजी मार्कवरती. या शेवटच्या षटकामध्ये यावेळी जर बघितलं ब्लॉक होलचा चेंडू खेळून काढला डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट धावून जातील तोपर्यंत मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील. या 2 धावेबरोबर धावसंख्या वाढेल. धावफलकावरती धावा आहे 53 धावा. 5 गडी बाद. 8व्या षटकाचा खेळ चालू आहे आणि आता या षटकामधले 5 चेंडू बाकी असतील. नाणेफेकी जिंकून प्रथम मात्र गोलंदाजी करतोय RB11 संघ. प्रेक्षक हो, आपण बघत आहात चिखली प्रीमियर लीग पर्व दुसरे म्हणजेच माजी आमदार आदरणीय राहुल भाऊ बोंद्रे चषक ही स्पर्धा. या स्पर्धेमध्ये पुन्हा एक वेळ प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ओ यावेळी बघितलं तर बॅक ऑफ लाईन चेंडू गती समजू शकले नाहीत फलंदाज. हो नाही झाली मैदानामध्ये तरी सुद्धा एक धाव सहजरित्या पूर्ण होते. लेग बायच्या स्वरूपात ही धाव पूर्ण झाली आणि धावसंख्या वाढेल 54 धावा. 5 गडी बाद. भगवान सर, ज्या प्रकारचा खेळ झालाय आतापर्यंत जर बघितलं तर बॉस 11 संघाकडनं डेप्थ होती यांच्या फलंदाजीमध्ये, परंतु बांधून ठेवलंय RB11 संघाच्या गोलंदाजांनी. कौतुक होईल RB11 संघाच्या गोलंदाजाचं. जिस तरह से गेंदबाजी की है गेंदबाजों ने काबिल तारीफ और ये बढ़िया खेला है. इसे सीधे बॉलर के सर के ऊपर से खेल दिया है. एम्पायर का इशारा आता हुआ 6 रनों के रूप में मैक्सिमम सिक्सर लगता हुआ बॉलर के सर के ऊपर से. इस बार छोटी गेंद थी. इसी तरह की बल्लेबाजी बचे हुए गेंदों में करनी होगी बल्लेबाजों को. और इस बार गेंद स्टंप के बाहर गिरने के बाद और बाहर निकली. अंपायर का इशारा आता वाइट के रूप में एक अतिरिक्त के साथ बढ़ता हुआ स्कोर. इकसठ रन चलता हुआ या आखिरी ओवर जिसे पूरा कर रहे गेंदबाज. हमसे दूर जाते थोड़े दिशा से भटकते हुए गेंदबाज. और इस बार बहुत अच्छी गेंद और बोल्ड कर दिया है. फुल टॉस गेंद थी लगभग लेकिन पैरों पर थी. अच्छी गेंद होती है. सक्सेसफुल गेंद रहे और विकेट उड़ा गई. नए आने वाले बल्लेबाज दानिश, एक अच्छा नाम क्रिकेट में, एक बड़े ऊंचे दर्जे के खिलाड़ी है. दानिश बड़े हिट लगाने में जाने जाते हैं क्योंकि इनके साथ के जो बल्लेबाज है खालिद, वो भी एक अच्छे क्रिकेटर, एक अच्छी इनिंग, एक मर्तबा मैन ऑफ द मैच का पुरस्कार ले चुके हैं. बची हुई गेंदे देखना कितने रन बटोरते. स्ट्राइक है इस वक्त दानिश के पास. और अच्छी गेंद इस बार लगभग और करने के इसमें फुलटॉस रहती हुई गेंद को ऑन साइड में ढकेला है और गेंद मिड विकेट और लॉन्ग ऑन के बीच में से होती हुई 4 रनों के लिए. और इस चौके के साथ में बढ़ता हुआ स्कोर 65 पर पहुंचा. और बढ़िया शॉट दानिश के बल्ले से निकलता हुआ. यह दर्शकों की नजरें चली गेंद के साथ हवाई यात्रा पर. छक्का हो सकता है और 6 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर इनिंग के खात्मे पर 67 71 रन. 8 ओवर की समाप्ति पर जो लक्ष्य रखा है जीत के लिए वो 72 रनों का. चला टॉस करता चालायचा आहे. प्रफुल्ल देशमुख एक नामवंत पत्रकार, उनका भी यहाँ आगमन हुआ है तो आयोजकों की ओर से उनका भी हार्दिक स्वागत. सन्माननीय डॉक्टर अरुणजी कोटे आणि खलीलजी बागवान साहेब, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी मात्र नाणेफेकी करता आम्हाला सहकार्य करायचं आहे.
प्रेक्षक हो, आपलं स्वागत आहे चिखली प्रीमियर लीग पर्व दुसरे म्हणजेच माजी आमदार सन्माननीय राहुलभाऊ बोंद्रे चषक या स्पर्धेमध्ये आता या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि दुसरा सेमीफायनल सामना आजच्या दिवसामध्ये रंगताना आपण पाहूयात. या नाणेफेकीच्या कौलाकरता सन्माननीय खलीलजी बागवान साहेब आणि सन्माननीय डॉक्टर अरुणजी कुटे साहेब या ठिकाणी उपस्थित असणार आहे. दुसरा सेमीफायनल सामना रंगणार आहे. एका बाजूला असेल RS11 संघ तर दुसऱ्या बाजूला असणार आहे सरकार 11 संघ. तर एका बाजूला विशाल शेळके तर दुसऱ्या बाजूला सागर जाधव. दोन्ही खेळाडूंकडे अनुभव आहे आणि त्यांचा संघ मात्र चांगलं प्रदर्शन दोन्ही संघाकडनं राहिला आहे या स्पर्धेमध्ये. परंतु आता यानंतर जर बघितलं तर संधी नाही आहे, कारण हा सामना नॉकआउटचा असेल आणि या सामन्यामधनं कोण फायनलचा रस्ता आपला बघेल ते बघण्यासारखं असेल आणि कोणाचा खेळ मात्र याच ठिकाणी संपुष्टात येईल हे बघण्यासारखे. तत्पूर्वी मात्र नाणेफेकीचा कौल आपण करूया. सन्माननीय डॉक्टर अरुणजी कुटे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल पार पडतोय. हेड इज अ कॉल आणि हेड आहे म्हणजे RS11 संघ नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकताना पाहायला मिळतील. विशाल, महत्वाच्या सामन्यामध्ये नाणेफेकीचा कौल तुम्ही जिंकलाय, काय निर्णय असणार आहे? आम्ही प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे, कारण की आमचे गोलंदाज चांगले आहे. नक्कीच गोलंदाजी करण्याचा निर्णय झाला आहे. विशाल, आपल्याकडनं किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल तर सरकार 11 संघाला या सामन्यामध्ये? आम्ही त्यांना 70 धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न करू, कारण की त्यांचेही फलंदाज चांगले आहे. या सामन्यामध्ये अंतिम 11 संघ जो मागच्या सामन्यामध्ये खेळला होता त्यामध्ये काही चेंजेस? चेंजेस तर तसे काही नाही आहे. जो संघ मागच्या वेळेस खेळला होता तोच संघ आम्ही खेळवणार आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील विशाल आपल्याला या सामन्याकरता. सेमीफायनलचा सामना तुम्ही खेळता. यानंतर सागर जाधव एक अनुभवी खेळाडू आपल्या समवेत आहेत. या सामन्यामध्ये महत्त्वाचा सेमीफायनलचा सामना आहे सागरचे आणि या सामन्यामध्ये तुम्ही नाणेफेकीचा कौल गमावलाय. जर तुम्ही नाणेफेकी जिंकली असती तर तुमचा काय निर्णय असता? मी फलंदाजी केली असती. काल RS संघाची मी फलंदाजी बघितली. चेसिंगमध्ये थोडंसं ते अप डाऊन करतात, त्यामुळे त्यांनी मला आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी. त्यासाठी मी त्यांचा आभारच मानतोय. मला टॉस जिंकल्यानंतर पहिले फलंदाजीच करायची होती. चेसिंगमध्ये बहुधा त्यांचे जे फलंदाज आहेत ते दबावाखाली थोडंसं अजून प्रेशर घेतात, त्यामुळे त्यांचा निर्णय त्यांच्या दृष्टीने चांगला असला तरी माझ्या दृष्टीने मला भरपूर चांगला झाला. नशिबाची साथ मिळते आहे. निर्णय तुमच्या बाजूने आता वळला आहे. किती धावा आता या ठिकाणी जर बघितलं तर उभारणं तुम्हाला चांगलं वाटेल समोरच्या संघासमोर? 100 प्लस करण्याचं आम्ही आव्हान आहे आमच्यासमोर आणि 100 प्लस आम्ही सहजासहजी ह्या मॅचमध्ये करू. 8 षटकांचा सामना आहे. पॉवर प्ले 2 षटकाचा असेल. या अंतिम 11 संघ जो मागच्या सामन्यामध्ये खेळला होता त्यामध्ये आता काही चेंजेस? त्यामध्ये एक चेंजेस आहे. त्यामध्ये आकाश देवकर आउट आहे आणि भूषण सुरशे इन आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील सागर आपल्याला या सामन्याकरता. प्रेक्षक हो, आतापर्यंत आपल्यासोबत होते सरकार 11 संघाचे कर्णधार सागर जाधव आणि दुसऱ्या बाजूला होते विशाल शेळके, जे मात्र कर्णधार पद भूषवत आहेत. RS11 संघाचं नाणेफेकी जिंकून प्रथम मात्र या ठिकाणी गोलंदाजीचा निर्णय झालाय RS11 संघाकडनं. बघूया संघनायक आणि व्यवस्थापनाने घेतलेला हा निर्णय, त्यांचे खेळाडू कशा प्रकारे साध्य ठरवतात. थोड्याच वेळामध्ये हा दुसरा सेमीफायनल सामना आपल्या समोर येतोय. सागर महाजन याला विनंती आहे की त्याने कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. सागर महाजन जिथे कुठे असेल त्याने कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. सन्माननीय प्रफुल्लजी देशमुख आणि पप्पूजी चव्हाण, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय प्रफुल्लजी देशमुख आणि पप्पूजी चव्हाण. गोलंदाजी मार्गवरती तलाव पाहायला मिळतात. प्रेक्षक हो, आपलं स्वागत आहे चिखली प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. शुभम वायकतच्या बॅटमधून येणारा हा कव्हर ड्राईव्ह फटका, इनसाइड आउट फटका. चेंडू जातोय मात्र डीप कव्हरच्या दिशेने सीमा पार, चौकार, 4 धावा. सचिन जी मोरे यहाँ पर आए हुए उनका भी आयोजकों की ओर से
इस टूर्नामेंट में सचिन जी मौर्य आए हुए यहाँ पे हमारी कमेंट्री बॉक्स की ओर से उनका भी हार्दिक स्वागत। चलता हुआ ये टूर्नामेंट, इसके अंदर ये माजी आमदार चषक स्वर्गीय दीपक सर सवड़तकर की याद में रखा गया है। ये टूर्नामेंट तला है गेंदबाज और बहुत अच्छी गेंद, एक अनुभवी गेंदबाज है। तलोबाज भले ही कद से छोटे लगते हैं लेकिन उम्र से और तजुर्बे से काफी बड़े हैं तला। एक अच्छा नामवंत खिलाड़ी तला खान, जो हमेशा क्रिकेट में अपना नाम किया है। तकरीबन 15 साल का एक्सपीरियंस होगा तला खान को। क्रिकेट का एक अच्छा अनुभवी गेंदबाज है और बढ़िया गेंद, यॉर्कर लाइन की गेंद, तला की अपने ही हाथों गेंद को फील्ड किया, थ्रो किया, लेकिन सुरक्षित बल्लेबाज। स्कोर थमा हुआ 4 रन। 72 रनों का लक्ष्य का पीछा करती हुई यहाँ पर टीम। देखना है किस तरह से 48 गेंदों में 72 रन का टारगेट चेस करती है, क्योंकि काफी अनुभवी बल्लेबाज गेंदबाज यहाँ पर मौजूद है। अभी अकरम खान आने बाकी है और तला की इस गेंद को उठा दिया है। देखना है कवर के क्षेत्र में खेल के डीप एक्स्ट्रा कवर के जानिब खेला है गेंद को और स्कोर बढ़ता हुआ 6 रन। इस टूर्नामेंट का जो आयोजन किया है वो डॉक्टर अमोर जी लाहाने मित्र मंडल ने किया है और अच्छी गेंद ऑन ड्राइव किया है। मिड विकेट के क्षेत्र में 1 रन पूरा किया, दूसरा रन लेना चाहते थे लेकिन मना किया बल्लेबाज ने और इस 1 रन के साथ संतुष्ट होते हुए दोनों ही बल्लेबाज। स्कोर बढ़ता हुआ 7 रन बिना किसी नुकसान के चलता हुआ है। पहला ओवर जिसे पूरा कर रहे तला खान। शिवाजी कॉलेज एंड से गेंदबाजी करते एक अनुभवी गेंदबाज है। अब तक जो गेंदें कराई है इस 30 यार्ड के अंदर काफी अच्छी गेंदें कराई। एक चौका जरूर लगा है पहली गेंद पर, लेकिन बात की जो गेंदें की है उसमें कमबैक किया है गेंदबाज तला ने और इस बार रिवर्स स्वीप लगाना चाहते, लेकिन अच्छी गेंद सीधी विकेट के पर रिजवान बागवान के दस्तानों में और इस डॉट गेंद के साथ ओवर का खात्मा। 1 ओवर की समाप्ति पर स्कोर 7 रन बिना किसी नुकसान के 72 रन का लक्ष्य का पीछा करती हुई टीम। चलता हुआ ये पहला सेमीफाइनल की दूसरी इनिंग जो 72 रनों का लक्ष्य का पीछा करती हुई बल्लेबाजी। टारगेट को अगरचे देखा जाए तो, लेकिन गेंदबाजी अगरचे इसी तरह की गेंदबाजी होती रहे तो मैच एक रोमांचकारी मुकाबला होने की संभावना। और रिजवान आप जो गेंदबाजी करने आ रहे हैं यहाँ पर, एक अच्छे गेंदबाज, काफी अच्छी कल दोनों ही मैचों में एक अच्छी गेंदबाजी की थी उन्होंने। एक वो भी अनुभवी गेंदबाज है, हालांकि मूर्ति लहान है पण कीर्ति महान है रिजवान की। राइट आर्म गेंदबाज है रिजवान। रिजवान हमसे दूर जाते हुए शिवाजी कॉलेज एंड से गेंदबाजी कर रहे हैं रिजवान और अच्छी गेंद इस बार लेग स्टंप पर भटके। गेंद की लेंथ तो अच्छी थी लेकिन देन दिशा से भटक गए गेंदबाज और विकेट कीपर के दस्तानों में। स्कोर इस एक अतिरिक्त के साथ आता हुआ 8 रन बिना किसी नुकसान के चलता हुआ दूसरा ओवर जिसे पूरा कर रहे हैं रिजवान। चलता हुआ ये माजी आमदार राहुल बोंद्रे के ना चषक दीपक सर सवड़तकर की याद में रखा गया है ये टूर्नामेंट। और बढ़िया गेंद इस बार स्लोअर 1 गेंद थी, चेंजअप पेश किया गेंद को, बीट हुए पूरी तरह चकमक आगे बल्लेबाज और गेंद उनके बल्ले के करीब से होती विकेट कीपर के दस्तानों में। स्कोर थमा हुआ 8 रन बिना किसी नुकसान के। रिजवान अपने तीसरी गेंद रिजवान लेते हुए अपने इस ओवर की इस बार छोटी गेंद और यकीनन गेंद 6 रनों के लिए मिड विकेट
और स्क्वायर लेग सीमा रेखा के बीच में से होती हुई 6 रनों के लिए जाती हुई और इन 6 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 14 रन। छोटी गेंद थी, शॉर्ट पिच गेंद थी, पूरा रूम मिला बल्लेबाज को, जगह बनाई और गेंद को खेल दिया है स्क्वायर लेग और मिड विकेट के क्षेत्र के बीच में से 6 रनों के लिए बल्लेबाज ने। और इस बार अच्छी गेंद भाई, यॉर्कर लाइन की अच्छा कमबैक, 1 रन लिया, रनआउट की अपील और रनआउट। यहाँ पर पहली विकेट का पतन होता हुआ यहाँ पर ब्लॉक और यल की गेंद थी, गेंद को हल्के से खेला, अपने ही बॉलो थ्रू में रिजवान ने फील्ड किया, थ्रो किया और यह रनआउट के रूप में आता हुआ पहला विकेट। मेरे साथ जो कमेंट्री कर रहे हैं मेरे एक काफ़ी अनुभवी और काफ़ी फेमस इंसान जो हमेशा यूट्यूब के माध्यम से हमारे महाराष्ट्र भर में कमेंट्री करते हैं, हमारे आरजे आगे सर एक अच्छे कमेंटर है जिनका नाम अपने महाराष्ट्र भर में काफ़ी फेमस है, रेडियो के माध्यम से भी उनका नाम काफ़ी आगे है। तो यहाँ पर वो आए हमारे इस आयोजन के अंदर, इस टूर्नामेंट के अंदर, तो मैं अपनी ओर से और कांग्रेस कमेटी की ओर से उनका हार्दिक स्वागत करता हूं। रिजवान के ओवर की शायद ये आखिरी गेंद हो सकती है, अच्छी गेंदबाजी की है, पहले एक शॉर्ट गेंद करा के उस पर छक्का हासिल किया था और नए बल्लेबाज राम बंसोड़े एक बड़ा नाम क्रिकेट का, और इस बार फिर शॉर्ट गेंद कराई और गेंद का स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर भेज दिया। 4 रनों के लिए जैसा नाम वैसा काम। तो अभी भी लगता है एक गेंद बाकी है, रिजवान की 18 पे पहुंचा स्कोर यहाँ पर। जिस तरह की जो और ये 2 गेंद बाकी है, 2 बॉल का खेल अभी बाकी है, अंपायर का इशारा आता हुआ हमें। और फिर गेंद उसी तरह का शॉट 4 रनों के लिए स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, एम्पायर सर का इशारा आता हुआ यहाँ पर। और इन 4 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 22 रन, जो रिक्वायर रन रेट चाहिए उससे आगे बढ़ते हुए यहाँ पर दोनों ही बल्लेबाज। दूसरे ओवर की एक गेंद आनी अभी भी बाकी, फिर छोटी गेंद कराई रिजवान ने, पेस तो काफी कम है लेकिन उसी तरह की छोटी गेंद स्लोअर 1 गेंद थी और उसका पूरा उन्हें यकीन नहीं है। उन्हें रिजवान को यह सोचना चाहिए कि एक अनुभवी बल्लेबाज उनके सामने बल्लेबाजी कर रहा है और यकीनन जब अपने पास में स्क्वायर लेग, शॉर्ट स्क्वायर लेग और फाइन लेग नहीं है, फाइन लेग भी काफी शॉर्ट है, तो इसी तरह से छोटी गेंद करना काफी खतरे से खाली नहीं होता है। तो लेकिन दोनों ही गेंदें उसी तरह की क्या उसे पनिश करते हुए राम बंसोड़े। और इस बार कवर के ऊपर से खेला, डीप एक्स्ट्रा कवर और मिड ऑफ के पास से होती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। दो ओवर की समाप्ति पर स्कोर है 26 रन। 13 के औसत से बल्लेबाजी करती हुई यहाँ पर टीम एक अच्छा औसत, यहाँ पर जिस तरह की इस पावर प्ले के अंदर जो बल्लेबाजी चाहिए थी, जो उम्मीदें लगाई बैठी थी दोनों बल्लेबाजों से, और उसी पर खरे उतरते हुए दोनों बल्लेबाज आगे। सर मैं आपको बता दूं इसके बाद जो सरकार 11 का मैच होने वाला है, ये जो टीम है एक बॉम्बे के अंदर रायगढ़ के साथ में जिसमें उस्मान पटेल खेलते हैं, उस टीम को इन्होंने आखिरी गेंद के ऊपर, वो भी एक अपनी एक गलती की वजह से मैच हारा था, 27 रन बनाए थे और उसे चेस करने में काफी मुश्किल हुई थी रायगढ़ को, जिसमें अकरम काजी जो एक अनुभवी बल्लेबाज गेंदबाज है, उन्होंने अपनी दूसरी ही गेंद पर 0 के ऊपर उस्मान पटेल जो इस भारतवर्ष में टेनिस क्रिकेट के नाम से एक अच्छे बल्लेबाजी के रूप में जाने जाते हैं, उन्हें आउट किया था 0 के ऊपर।
और अकरम काजी की इस गेंद को कवर में खेला है और गेंद बाउंड्री लाइन की ओर जाती हुई और अच्छी फील्डिंग होती हुई यहाँ पर डी बेस्टक के खिलाड़ी ने आके गेंद को फील्ड किया और दोनों बल्लेबाजों ने 2 रन। तो यकीनन अब इस ओवर के बाद मैं कमेंट्री में चेंज करता हूं। यहाँ पर मेरे सहयोगी कमेंटेटर आरजे आगे सर को मैं अगली कमेंट्री की दावत देता हूं। धन्यवाद वाघवन सर. अक्रम काजी आलाय गोलंदाजी मार्कवरती. बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण टेनिस क्रिकेट मधला एक महत्वाचा अष्टपैलू खेळाडू. बॉस 11 संघाचा कर्णधार आहे. त्यांनी मात्र हाफ चान्स बनवला होता. क्षेत्ररक्षकाकडनं थोडीशी चुकी झाली आहे. नक्कीच झेल घेण्याची संधी होती, परंतु कौतुक करेल मी अक्षय जयवाल यांचा, ज्या प्रकारे त्यांचा प्रयत्न होता, झेल घेण्यासाठी त्यांचा प्रयत्न होता आणि या ठिकाणी झेल जरी कंप्लीट करू शकले नाहीत. अक्षय जयवाल आयोजकांमध्ये महत्वाचा स्तंभ आहे आणि आज मात्र प्रतिनिधित्व करतोय बॉस 11 संघाचा. चांगला खेळ राहिला आहे. अक्षय जयवाल, अक्रम काजी, खालिद असतील, रिजवान राणा असतील, या सर्व खेळाडूंकडनं धावसंख्या झाली आहे 29 धावा, 1 गडी बाद, 2.2 चेंडूचा खेळ साव झालाय. अक्रम काजी हे नाव आता संपूर्ण महाराष्ट्राला माहीत पडलंय. ज्या प्रकारे रायगडचा टायगर उस्मान पटेलला त्यांनी बाद केलं होतं. यावेळी फटका हवेमध्ये, फटका चांगला आहे, परंतु लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. त्यांच्याकडनं थोडीशी चुकी झाली आहे क्षेत्ररक्षणामध्ये. याच मधोमध या चुकीचा फायदा घेतला राम बनसोडे यांनी. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेबरोबर धावसंख्या वाढेल. धावफलकावरती धावा आहेत 31 धावा. अक्रम काजी एक नामवंत अष्टपैलू खेळाडू. अक्रम काजी एक नामवंत अष्टपैलू खेळाडू आहेत आपल्या संघासाठी. बॉस 11 संघाच्या कर्णधारावरती झालाय प्रहार. राम बनसोडेच्या बॅटमधून येतोय हा घणाघाती षटकार. थँक्यू डीजे. अक्रम काजीवरती आक्रमण झालंय भागवान सर. अक्रम काजी तुमचं नाव मोठं आहे, परंतु राम बनसोडे यांचा सुद्धा अनुभव मोठा आहे. अक्रम काजी यांच्या कलेवर अनुभवी राम बनसोडे यांनी वार केलाय. पुन्हा एक वेळ समोर टाकला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत अक्षय जयवाल, यांच्याकडनं चुकी नाही झाली. 1 धाव पूर्ण होईल. धावसंख्या वाढेल 1 धावेबरोबर 38 धावा, 1 गडी बाद. जितना अनुभव अकरम काजी के पास है उतना ही अनुभव राम बनसोड़े के पास भी है और दोनों ये फाइटर मुकाबला करते हुए, क्योंकि जिस तरह से राम बनसोड़े भी बड़े हिट लगाने में जाने जाते हैं, ये 8 ओवर का मैच होता है, इसके अंदर गेंदबाज कितने रन दे दे, चाहे बड़े बड़े आपने देखा होगा कि उस दिन के मैच के अंदर एक जो अच्छी गेंदबाजी करते हैं आपने उस मैच के अंदर देखा होगा जो सेमीफाइनल हुआ है पाकिस्तान और ऑस्ट्रेलिया के बीच, आखिरी के ओवर में जो 20 रन लगाया है शाहीन आफरीदी एक अच्छे गेंदबाज को, तो उसी तरह से इस कम ओवर के अंदर जो मुकाबले खेले जाते हैं उसमें कौन से गेंदबाज की धुलाई हो जाए कुछ कहा नहीं जा सकता. नक्कीच मॅथ्यू वेड मात्र आतापर्यंत या स्पर्धेमध्ये फॉर्म मध्ये नव्हता, परंतु मॅथ्यू वेडने शेवटच्या 3 चेंडूवरती 3 षटकार खेचले होते. हसीन अलीकडनं मागच्या चेंडूवरती झेल सुटला आणि जखमीवरती मीठ सोडलं होतं मॅथ्यू वेडने आणि संपूर्ण जगाला मॅथ्यू वेडने सांगितलंय की मी बिग बॅचचा प्लेअर नसून मोठ्या सामन्याचा खेळाडू आहे. षटकाची समाप्ती झाली. 4 षटक समाप्त. धावसंख्या आहे धावफलकावरती 39 धावा, 1 गडी बाद. माफ करा 3 षटक झाले आहेत आणि 3 षटकानंतर धावसंख्या 39 धावा, 1 गडी बाद. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे डॉक्टर अमोल लहाने यांच्या वतीने 55,555. द्वितीय पारितोषिक सन्माननीय सचिन दादा मोरे तसेच सन्माननीय भूषण दादा भावसार यांच्या वतीने 25,555. या स्पर्धेला ट्रॉफ्या ज्यांनी स्पॉन्सर केल्या ते म्हणजे राहुल दादा सवडतकर. या सर्व दात्यांचा आम्ही आभार मानू. ही स्पर्धा आयोजित केल्या जाते डॉक्टर अमोल लहाने मित्र परिवार, राजा शिवछत्रपती क्रीडा प्रतिष्ठान यांच्या वतीने. अंकिता 11 यांचं सुद्धा विशेष सहकार्य आहे. युनिक स्पोर्ट चिखली यांचं सुद्धा विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभतं. या सर्व आयोजकांचं आणि संयोजकांचं मी मनपूर्वक आभार मानतो. विदर्भाच्या टेनिस क्रिकेटमध्ये ही महत्त्वाची स्पर्धा आहे. यावेळी खोलवर टप्प्यात चेंडू खेळून काढलाय ऑफसाईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला, त्यांच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 1 धाव पूर्ण झाली. धावसंख्या वाढते 40 धावा. अथर खान आले आहेत गोलंदाजी मार्कवरती.
थोडासा अडचणीमध्ये आलाय बॉस इलेव्हन संघ, परंतु या अडचणीमधून वापस काढण्याची जबाबदारी अक्रम काजीवरती होती आणि त्यांच्यावर सुद्धा आक्रमण झालं होतं. राम बनसोडे यांनी प्रहार केले होते, षटकार त्यांच्या षटकामध्ये लगावला होता, परंतु एका षटकाराने कुठलाही खेळाडू चांगला किंवा वाईट होत नसतो. तुम्हाला भूतकाळ विसरून वर्तमानामध्ये चांगलं परफॉर्मन्स करावंच लागेल. यावेळी लोअर फुटा चेंडू खेळून काढला आहे. ऑफड्राईव्ह फटका, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे त्यांच्याकडनं चुकी, अक्षय जयवालकडनं चुकी आणि चेंडू सीमा पार, चौकार फरार. अठ्ठावीस चेंडू आणि 28 धावांची आता गरज असेल आरबी इलेव्हन संघाला सामना जिंकण्यासाठी. बॉस इलेव्हन संघ मैदानामध्ये गोलंदाजीमध्ये संघर्ष करताना पाहायला मिळतो आहे. अतर खान त्यांना साथ मिळाली नाही, अक्षय जयवालची चौकार आला होता. ज्यावेळी शपलहून खेळण्याचा प्रयत्न होता आणि यू मिस डेफिनेटली हिट. अतर खान मैदानामध्ये मात्र सेलिब्रेशन त्याचा चालू होईल आणि राम बनसोडे यांचा खेळ समाप्त झालाय. थँक्यू डीजे. अतर खान यांनी आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिला आहे. अतर खान आपल्या संघाला पुन्हा एक वेळ ब्रेक थ्रू मिळवून देऊन आपल्या संघासाठी आता वापसी झाली आहे का बॉस इलेव्हन संघाचे हे बघणं गरजेचं असेल बागवान सर. कारण जर बघितलं तर हा संघ गोलंदाजी करता ओळखला जातो, परंतु आज त्या प्रकारची गोलंदाजी नाही झाली आहे. नक्कीच भूतकाळामध्ये तुम्ही चांगलं प्रदर्शन केलं असेल गोलंदाजी फलंदाजी, परंतु क्रिकेट हा असा खेळ इथं मात्र रिहर्सल नसते, तुम्हाला इथं परफॉर्मन्सच द्यावा लागेल. क्रिकेट एक अनिश्चितताओं का खेल है, आखिरी गेंद तक कुछ कहा नहीं जा सकता आगे सर इसके अंदर, लेकिन जिस तरह से जो पहले पावर प्ले के अंदर रन बने उससे यकीनन बल्लेबाजों का मनोबल बढ़ा हुआ है और अब गेंदें ज़्यादा रही और रन कम रहे हैं, लेकिन अच्छी गेंदबाजी अगर जब नफीतुली गेंदबाजी करते हैं तो यकीनन इस मैच में पकड़ कर सकते हैं गेंदबाज. नक्कीच पुढचा चेंडू बघूया. अथर खान यांचा गौरव मोरे यांच्याकरता यावेळी सन्मान दिला. या गौरव मोरेने या चेंडूला ढकललं होतं. स्ट्रेट फटका चांगला आहे, परंतु एक धाव या चेंडूवरती मिळेल. लॉंगाचे क्षेत्ररक्षक धावून येतील, तर एक धाव पूर्ण झाली. गौरव मोरे यांनी कालच्या दिवसामध्ये काय फटकेबाजी केली होती. आरबी इलेव्हन संघाला एक हाती विजय मिळवून दिला होता. यशवी इलेव्हन सारख्या मातब्बर संघासमोर त्यांनी चांगली फलंदाजी केली होती. आणि जेव्हा अटीतटीचा सामना असतो, दबावाचा सामना असतो, त्या सामन्यामध्ये जो खेळाडू परफॉर्मन्स देतो तोच खरा खेळाडू. ते परफॉर्मन्स काल गौरव मोरेकडनं कालच्या 6 दिवसामध्ये पाहायला मिळालं होतं. आजही संघाला तशीच गरज आहे बागवान सर. बिल्कुल उसी तरह की खेली यहाँ पे करनी होगी. यहाँ पर अगर इस मैच का टूर्नामेंट के फाइनल तक पहुंचना और फाइनल का मैच जीतना तो इसी तरह का परफॉर्म बताना होगा सभी खिलाड़ियों को और इसी तरह की बल्लेबाजी करनी होगी. चलता हुआ पहला सेमीफाइनल, जिसकी दूसरी इनिंग 72 रनों का लक्ष्य का पीछा करती हुई से ऑन साइड में ढकेला है स्क्वायर लेग के क्षेत्र के अंदर और 1 रन पूरा किया. इस 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 46 रन रखी ना. सिंगल डबल से अपने स्कोर को रोटेट करते हुए बल्लेबाजी टीम एक अच्छी बल्लेबाजी करते हुए, जिस तरह की जो रिक्वायर रन रेट चाहिए उससे कहीं बेहतर बल्लेबाजी करते हुए दोनों ही बल्लेबाज. यकीनन विकेट 2 जरूर गिरे हैं, लेकिन बल्लेबाजी अभी जिस वक्त अगरचे देखा जाए मैच इस वक्त यकीनन बल्लेबाजी के पक्ष में जाता हुआ नजर आ रहा है, क्योंकि ये 8 ओवर का मैच है और यकीनन बड़े स्ट्रोक हमें यहाँ देखने को मिलेंगे. इस बार अच्छी गेंद यॉर्कर के नान में गेंद को फुल टॉस कर दिया और गेंद को हल्के से खेला है गली के क्षेत्र के अंदर. काफी एक बड़ा नाम क्रिकेट का राहुल दादा सौलतकर. आगे सर मैं आपको बता दूं लेदर के माध्यम से जिस तरह के उनके काका थे दीपक, स्वर्गीय दीपक सर सौलतकर, उसी तरह का एक अनुभव एक अच्छे बड़े नाम के अंदर राहुल दादा सौलतकर ने यहाँ पे क्रिकेट खेला है. लेदर के माने लेदर की एक इनिंग का जो इस वक्त हमने सीपीएल यहाँ टूर्नामेंट भराया था वो 20 ओवर्स का था. स्कोर है 46 रन और 24 गेंदों में 26 रन जीत के लिए चाहिए.
24 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. नक्कीच सवडतकर परिवाराने या चिखलीतील क्रिकेट मात्र जिवंत ठेवलंय, ते म्हणजे स्वर्गीय दीपक सर सवडतकर असतील, तदनंतरच्या काळामध्ये आमचे मित्रवर्य राहुलदादा सवडतकर असतील. नक्कीच क्रिकेटसाठी त्यांचं योगदान कधीही विसरण्या न सारखं आहे आणि तेच सहकार्य याही स्पर्धेला राहुलदादांचं लाभतंय. त्यांचंही आम्ही मनपूर्वक आभार मानू. धावसंख्या आहे 46 धावा, 2 गडी बाद. नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी होती RB11 संघाने केली. आता मात्र धावांचा पाठला करतो, शॉट ऑन पूल, फटका फसलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक अक्षय जयवाल त्यांच्याकडनं झेल सुटलाय. 2 धावा यामध्ये पूर्ण घेण्याची संधी आणि 2 धावा पूर्ण झाल्या. ओव्हर थ्रो झाला आहे आणि यामध्ये सुद्धा 1 धाव पूर्ण होताना पाहायला मिळेल. या 3 धावेबरोबर धावसंख्या वाढेल 49 धावा, 2 गडी बाद. अशा प्रकारच्या चुका तुम्हाला सामन्यापासून दूर घेऊन जाऊ शकतात सर. मग हसन अलीचा झेल तुम्हाला आठवतो आहे. आता नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका झेलने किती नुकसान होतं हे पाकिस्तान संघाला विचारण्यासारखं आहे. जिस तरह कहा जाता कैचेस विन द मैचेस, इस छोटे मैच के अंदर फील्डिंग और जो फील्डिंग मायने रखती है वो काफी लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये तुम्हाला झेल घेणं गरजेचं असतं आणि तो झेल अक्षय जयवालकडनं सुटला. गौरव मोरे ऑन फायर. हा चेंडू मात्र फेकून दिलाय लॉंग ऑनच्या दिशेने आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. झेल मात्र समाप्त होईल आणि गौरव मोरेचा खेळ समाप्त होईल. धावसंख्या आहे 49 धावा, 3 गडी बाद. गौरव मोरे, कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ गौरवकडनं पाहायला मिळाला, परंतु तुम्हाला भूतकाळ विसरून वर्तमानामध्ये चांगलं खेळावं लागेल. हेच तर आम्ही सातत्याने सांगत होतो. कालच्या दिवसामध्ये तुमच्या बॅटला मिडल कनेक्ट चेंडू झाले असतील, परंतु पुढचा संघ सुद्धा वेगळा आहे. विकेटचं पतन होतंय गौरव मोरेच्या रूपाने. 49 धावा, 3 गडी बाद. 72 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतोय RB11 संघ. बॉस 11 संघाने पुन्हा एक वेळ थोडीशी पारी बिल्डअप झाल्यानंतर वापसी केली आहे मैदानामध्ये. ही वापसी त्यांच्यासाठी किती महत्त्वाची आहे हे तर त्यांच्या संघाला माहीत आहे. अक्रम काजी मात्र पुन्हा एक वेळ नव्या रणनीतीने आपल्या संघाला कानमंत्र देताना एक कॅप्टन कूल खेळाडू आहे. तर आपल्या संघाला जेव्हा गरज असते तेव्हा चांगला खेळ त्यांच्याकडनं पाहायला मिळाला होता, परंतु मागच्या 2 सामन्यामध्ये त्यांचाही खेळ मात्र थोडासा खालावलेला पाहायला मिळतोय. चिखली टेनिस क्रिकेटमध्ये खरंच ही स्पर्धा आता इतिहासामध्ये एक लोकप्रिय स्पर्धा म्हणून नोंद या स्पर्धेची होताना पाहायला मिळेल. ज्या प्रकारे ग्रामीण टेनिस क्रिकेटमधले नौखे खेळाडू असतील, शहरी खेळाडू असतील, या सर्व खेळाडूंना एका छता आणण्याचं काम मात्र डॉक्टर अमोल लहाने मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आलंय आणि त्यामध्ये त्यांना आतापर्यंत तरी यश प्राप्त झालं आहे. यावेळी कटफटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात पॉईंट करणे आणि त्यांच्याकडनं चुकीचं क्षेत्ररक्षण. वारंवार बॉस 11 संघाकडनं चुका मात्र कंटिन्यू चालू आहे, तर त्या चुकांची पुनरावृत्ती होताना पाहायला मिळते आणि याच मध्ये 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या आहे 51 धावा, 3 गडी बाद. आता जर बघितलं तर 72 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतोय. 21 चेंडू आणि 21 धावांची गरज असणार आहे. RB11 संघाला या सामन्यामध्ये थोडंसं पारडं जड आहे RB11 संघाचं, परंतु क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये कधीही काही होऊ शकतं. यावेळी जर बघितलं दिशा देण्याचा प्रयत्न होता, फ्लिक फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील फाईन लेगला त्यांच्याकडनं क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतं. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव पूर्ण झाली आणि धावसंख्या वाढेल. एका धावेबरोबर 52 धावा, 3 गडी बाद. 5व्या षटकाचा खेळ चालू आहे. षटकाला पूर्ण करतायत तला खान, एक अनुभवी खेळाडू. खूप अनुभव आहे या खेळाडूकडे आणि त्या अनुभवाचा फायदा घेऊन ते मात्र संघाला ब्रेक थ्रू मिळवून देतील का? कारण आता तुम्हाला चेंडू निर्धाव टाकण्याबरोबरच गडी बाद करणं सुद्धा गरजेचं आहे आणि तसा खेळ बॉस 11 संघाकडनं होईल का हे बघण्यासारखं असेल. अक्रम काजी आता मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील. यावेळी बॅटची कड आहे आणि क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली. चेंडू मात्र सीमारेषे पार जाताना दिसेल. 4 धावे करता चौकार. पहले बॉल टू बॉल पे मैच आ गया है, लेकिन ये गलती इस टूर्नामेंट से बाहर कर सकती है सभी टीम को.
और सरा खान की इस गेंद को रिवर्स स्विप किया, फिर से बैक टू बैक दूसरा चौका आता हुआ बल्लेबाज के बल्ले से निकलता हुआ, ये बैक टू बैक दूसरा चौका। अठारह रन चाहिए, 18 गेंदों में 12 रन चाहिए। पांच ओवर की समाप्ति पर जो स्कोर है वो है 60 रन। अब बची हुई 18 गेंदों के अंदर 12 रन बनाने होंगे यहाँ पर बल्लेबाजों को। यकीनन एक मैच एक निकलता हुआ यहाँ पे गेंदबाजी के हाथ से। सर अगरचे किस तरह से गेंदबाजी करनी होगी आगे सर यहाँ पर, अगरचे इस मैच को तो आप तो इस मैच में जहाँ तक क्रिकेट के 8 ओवर के मैच के हिसाब से देखा जाए तो एक औपचारिकता ही मैं कहूँगा मैच के अंदर रहती हुई, लेकिन फिर भी अगरचे क्रिकेट एक अनिश्चितताओं का खेल है, आखिरी गेंद तक कुछ कहा नहीं जा सकता। नक्कीच अक्रम काजी आलाय तर दुसरं षटक घेऊन आपल्या कोट्याचं यावेळी अकोट टप्प्यात चेंडू सन्मान दिला या चेंडूला, कारण सन्मान देण्याची गरज आहे। एकेरी दुहेरी धावेने आता मात्र आरबी 11 संघ सामना जिंकू शकतो। एकेरी दुहेरी धावेने हा सामना जिंकू शकतो, परंतु शुभम वायकोसने एका बाजूने विकेट पडत असताना ठराविक अंतराने गडी बाद असताना मात्र आपल्या संघासाठी खिंड लढवली आहे। इस वक्त जो यहाँ पे जिसका आगमन हुआ है सूरज भाऊ बोंद्रे, एक बड़ा नाम आगे सर आपको मैं बता दूं, और हवा में गेंद है देख के और एक सुरक्षित हाथों में, कहानी खत्म। यहाँ पर बल्लेबाज की एक अच्छे विकेट का पतन हुआ है, लेकिन ठीक थैंक यू डीजे। अभी अभी जिनका यहाँ आगमन हुआ हमारे सुरेश जी बोंद्रे, जो एक क्रिकेट का बड़ा नाम लेदर के इतिहास के अंदर अगरचे कहा जाए। आगे सर हमारे सुरेश भाऊ ने हमारे पूरे महाराष्ट्र भर में टूर्नामेंट खेले हैं, और एक कई कितने 50 है तो हमें तो मालूम नहीं है उनके। कई बार उनकी एक अच्छी इनिंग के बदौलत कई में ये उनका होम ग्राउंड है। एक अच्छे क्रिकेटर और चैम्प के नाम से जाने जाते थे। हमेशा उन्होंने अपने ऑलराउंडर पापा एक हरपन मौला खिलाड़ी है, एक बड़ा नाम क्रिकेट के इतिहास का सूरज भाऊ बोंद्रे। सुरेशदादांचं योगदान आहे क्रिकेटमध्ये, सातत्याने त्यांच्याकडनं चांगला खेळ झालाय। यावेळी जर बघितलं तर चांगला सन्मान दिला या चेंडूला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात। शॉर्ट थर्डमॅनला तोपर्यंत पॉईंटला धावून येतील, एक धाव पूर्ण होईल, धावसंख्या वाढेल, एका धावेबरोबर 62 धावा धावफलकावरती स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतात, ते म्हणजे सुरेशदादा बोंद्रे। सुरेशदादांचं क्रिकेटमध्ये खूप मोठं योगदान आहे, मग ते चिखली क्रिकेटला पुढे नेण्यासाठी असो किंवा त्यांच्या होम ग्राउंडवर आपल्या खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी त्यांच्या स्पर्धा आयोजित असो। राहुलदादा सवळतकर यांना मोलाचं योगदान, मोलाचं मार्गदर्शन आणि मोलाचं सहकार्य आदरणीय सुरेशदादांचं असतं। नक्कीच चिखलीकरांचं कौतुक करेल ज्या प्रकारे ही चिखलीची स्पर्धा आयोजित केली गेली, चिखली प्रीमियर लीग, ज्यामध्ये डॉक्टर अमोल लहाने मित्र परिवाराचा सिंहाचा वाटा आहे। यावेळी शॉर्ट ऑन पूल फटका चांगला आहे, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील, तोपर्यंत मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण होईल, धावसंख्या वाढेल, एका धावेबरोबर 63 धावा। सूरज भाऊ ने जिस तरह क्रिकेट के इतिहास में अपना नाम किया है महाराष्ट्र भर में, उसी तरह अभी जिले भर में उनका राजकीय में जब उन्होंने आगमन किया उसमें भी एक काफी नाम है। एक बड़ा चैम्प के नाम से जाने जाते। इस वक्त यहाँ के नगर अध्यक्ष उनके घर से है सौ प्रियाताई बोंद्रे, जो उनके जो मार्गदर्शक है वो हमारे सूरज भाऊ बोंद्रे, जिनके आज की राजकीय क्षेत्र में भी काफी नाम इनके परिवार का हमेशा पहले से चलता है। लेकिन इस वक्त जो नगर अध्यक्ष इस वक्त प्रियाताई बोंद्रे, जो विकास काम है यहाँ पर उन्होंने किए, एक रिकॉर्ड ब्रेक काम, 156 कोटी के काम इस चिखली शहर के अंदर हमारे हुए हैं। एक सुंदर चिखली के रूप में जो हमें देखने को मिल रहा है। सिर्फ सर इसके पहले जो नगर अध्यक्ष चषक भरा था उसमें जो सेमीफाइनल फाइनल मैच खेले गए थे, 10,000 के ऊपर दर्शकों की यहाँ पे उपस्थिति थी। एक बड़ा टूर्नामेंट यहाँ खेलने को मिला है, और स्कोर इस वक्त 12 गेंदों में 7 रन जीत के लिए चाहिए। सर आपने हर जगह के ग्राउंड देखे, आउटफील्ड देखिए, हमारे ग्राउंड के बारे में आपका क्या ख्याल है? नक्कीच विदर्भामध्ये जर बघितलं तर टेनिस क्रिकेटसाठी हे खूप चांगलं ग्राउंड आहे, आणि विदर्भातील चिखलीचं हे मैदान आता चर्चेचा विषय ठरलंय, कारण
बुलढाण्याचं मैदान जर टेनिस क्रिकेटसाठी पाहिलं तर ते मात्र टेनिस क्रिकेट म्हणजे संपूर्ण भारतामध्ये खूप चांगलं मैदान आहे. तदनंतर आता चिखलीचा नंबर लागतो, खास करून विदर्भामध्ये ज्या प्रकारची स्पर्धा या मैदानामध्ये भरवल्या गेली, मग तो नगराध्यक्ष चषक असो किंवा आता चिखली प्रीमियर लीग ही स्पर्धा असो. नगराध्यक्ष चषकाने खरंच खूप मोठी लोकप्रियता गाठली होती. आदरणीय कुणालदादाच्या नेतृत्वात ही स्पर्धा भरवल्या गेली होती आणि ती स्पर्धा सुद्धा लोकप्रियता त्या स्पर्धेने मिळवली होती. त्या स्पर्धेचं मात्र पारितोषिक जे नीलम 11 संघाच्या नावावरती होतं आणि सन्माननीय भूषणदादा भावसार ज्यांच्या वतीने द्वितीय पारितोषिकामध्ये महत्त्वाचं योगदान आहे. आपणास विनंती आहे की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्या सहकार्याशिवाय ही स्पर्धा मात्र आतापर्यंत यशापर्यंत आणि नियोजनात पार पाडू शकली नसती. आपलं मनपूर्वक स्वागत आहे आणि आभार सुद्धा या स्पर्धेकरता. यावेळी रिजवान राणा यांचा आखूड टप्प्या चेंडू पुल फटका चांगला आहे. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप मिड विकेटचे क्षेत्ररक्षक धावून जातील तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण होतील आणि 2 धावेबरोबर धावसंख्या वाढेल. धावफलकावरती धावा आहेत 67 धावा. 11 चेंडू 5 धाव्यांची गरज आहे. भगवान सर या सामन्यामधली आता हवा निघली. बिल्कुल सर, मैं पहले कहा था जिस वक्त 18 गेंदों में 12 रन चाहिए थे, उस वक्त एक औपचारिकता रह गई थी इस मैच के अंदर, क्योंकि ये 8 ओवर्स का मैच है. आखिरी ओवर्स में कितने रन बनेंगे कुछ कहा नहीं जा सकता. और रिजवान की इस बार अच्छी गेंद को ऑन ड्राइव किया है. गेंद को तब तक फील्ड किया जाता है. 1 रन के साथ बल्लेबाजों ने छोर बदला. अब जीत के लिए 4 रन दरकार है. और इसके बाद का होने वाला मुकाबला दूसरा सेमीफाइनल यकीनन अपन ये कह सकते हैं कि बल्लेबाजी की जो टीम है वो यकीनन फाइनल में क्वालिफाई कर लेंगी, क्योंकि जीत के लिए सिर्फ 4 रन चाहिए. इस ओवर के बाद और 1 ओवर आना बाकी है. और इस बार अच्छी गेंद राणा की. 4 रन जीत के लिए चाहिए. 1 बाउंस का इशारा आता हुआ एम्पायर सर की ओर से हमें. और अब जीत के लिए 4 रन चाहिए. एक औपचारिकता इस मैच के अंदर रह गई. इस चलता हुआ ये टूर्नामेंट माजी आमदार चषक और उसका चलता हुआ पहला सेमीफाइनल जो खत्म होने की तैयारी में है. जीत की तगार पे बल्लेबाजी की टीम. और इस बार सही तरीके से बल्लेबाज और ये विकेट का पतन होता हुआ यहां पर रिजवान को मिलती हुई पहली सफलता. पाचव्या विकेटचं पतन झालंय. आता मात्र या चेंडूवरती जर बघितलं तर धावसंख्या आहे 68 धावा. 5 गडी बाद 6.4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 8 चेंडू 4 धाव्यांची गरज आहे. आणि सातत्याने IPL मध्ये जर बघितलं तर किंग्स 11 संघाचं प्रदर्शन सुद्धा अशाच प्रकारचं होतं. जे काम सोप्या पद्धतीने होत होतं ते अवघड करण्याचा त्यांच्याकडनं प्रयत्न होता. आणि असं म्हणायला हरकत नाही, जे काम मात्र अवघड पद्धतीने होते ते सोपं का करायचं. RB 11 संघ सहजरित्या या सामन्याला जिंकू शकतो. मोठ्या फटक्याची गरज नव्हती, परंतु इनसाइड आउट फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फटका फसला आणि 5व्या विकेटचं पतन झालं. जावेद भाई, नक्कीच ओम सर, एक सूचना आहे चारही टीम ज्या सेमीफायनलिस्ट आहे त्यांच्यासाठी की याच्यानंतर जो होणारा सेमीफायनल आहे त्या सेमीफायनलच्या टॉसमध्ये RS 11 संघाने टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. तर सरकार 11 संघ आणि RS 11 संघ या दोघांमधला मॅच झाल्यावर जो आपला अंतिम मुकाबला आहे तो अंतिम मुकाबला आपण आज 3 वाजता शार्प 3 वाजता आपल्या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीसाठी तो सामना आपण 3 वाजता ठेवलेला आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी. जो संघ फायनलला पोहोचेल त्या फायनलला पोहोचणाऱ्या संघाला एक विनंती की आपला जो फायनलचा सामना आहे तो फायनलचा सामना आज 3 वाजता खेळवला जाईल. सामना रंगतदार होताना पाहायला मिळतोय. 7 चेंडू 4 धाव्यांची गरज आहे. 7 चेंडू 4 धावा. रंगतदार सामना. सामन्यामध्ये रंगत आता निर्माण केली आहे रिजवान राणाने. आज रिजवान राणा हा चेंडू जर निर्धाव टाकेल तर पुन्हा एक वेळ सामन्यामध्ये अजूनही जर आशा अपेक्षा जिवंत आहेत बॉस 11 संघाच्या. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. तला खान या ठिकाणी जर बघितलं तर मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील. अक्रम काजी लॉंग ऑनला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत खालिद.
क्रिकेट एक अनिश्चितताओं का खेल है, अगर चाहे अभी भी 2-3 गेंदें अगर जो डॉट गिरती है तो आगे सर यकीनन इस मैच का रोमांच और बढ़ जाएगा. परंतु सर एक फटका या सामन्याला फिनिश करू शकतो आणि तो फटका कोणाच्या बॅटमधून येईल. दबाव जरूर आहे परंतु दबावामध्ये चांगलं खेळावं लागेल. सुंदर फटका स्लाइस केला या चेंडूला. चेंडू सीमारेषेकडे धावतोय आणि मी ज्या एका फटक्याचा विषय करत होतो तो फटका आलाय बॅटमधून सीमापार चौकार. विजय प्राप्त करतोय RB11 संघ. RB11 संघ चिखली प्रीमियर लीग पर्व दुसऱ्या या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यामध्ये पोहोचणारा पहिला संघ.